श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री सिद्धांत बोध. अध्याय 9. श्रीयाळ राजा व चांगुना यांची कथा. चांगुनेने आपल्या पतीला दुसरी कथा सांगितली. ती अशी. मालव्यात उज्जैनी नगरीत भूधर नावाचा राजा राज्य करीत असे. त्यांची बायको, मुलगा आणि सून असे 4 जण एकमताने वागत होते. त्यांचे सत्व पाहण्याकरिता नारद मुनी हंस वेशाने त्यांच्या बागेतील शंकराच्या देवलाजवळ येऊन बसले. त्यास पाहताच सेवकांनी राजास जाऊन कळविले. त्याच वेळी नारद मुनीने राजपुत्राचा प्राणहरण केला. तेव्हा राजगृहात एकच आकांत झाला. दासी रडत सभेत येऊन राजाला म्हणाली, महाराज, राजपुत्र अकस्मात मरण पावले. हे ऐकताच प्रधान व प्रजाजन शोक करू लागले. पण राजा सुख दुःख न मानता स्वस्थ बसला. मग राजा सर्वांना म्हणाला, उगीच रडता का? मेलेला मनुष्य परत येत नाही, तरी आधी आपण त्या साधूस भेटून येऊ व मग प्रेताचे दहन करू. असे बोलून राजा ऋषीजवळ आला. अत्यंत विनयाने हात जोडून तो साधूला म्हणाला, सर्व जीवांचा उद्धार करण्याकरिता पृथ्वीवर आपण संचार करीत असता, तरी आपण माझ्या आश्रमात येऊन तो पवित्र करावा. राजाचे हे बोलणे ऐकताच मुनी म्हणाला, राजा, सद्गुणी पुत्र मेल्यामुळे घरात शोक समुद्र उचंबला आहे, तरी तेथे मी कशाला येऊ? राजा म्हणाला, शोक करणे हा केवळ मायेचा भ्रम आहे. तो मुली जन्मला नाही, तो मेला म्हणून शोक का करावा? स्वप्नातील ऋण जागृतीत फेडावे लागतात काय? जन्मला कोण व मेला कोण हा सर्व मायेचा खेळ आहे. शोक हा व्यर्थ होय. आलेला वाट सरू गेल्यास शोक का करावा? मातीची मूर्ती पाण्यात बुडविली, तिला कोण रडतो? माणसे आपल्या स्वार्थासाठी शोक करतात. एक प्राणी आमच्या घरात जन्मला व निघून गेला, त्याचा खेद कशाला? यासाठी स्वामी तुम्ही आनंदाने या. राजाचा असा निश्चय पाहून मुनी म्हणाले, राजा, तू शहाणा आहेस, परंतु तुझी बायको शोकात बुडाली आहे, तेथे आम्हाला आनंद कसा होईल? मग राजाने बायकोला जवळ बोलावले. ती ऋषींना म्हणाली, हे स्वामी, तुम्ही जगाच्या उद्धाराकरिताच अवतार घेतला आहे. गंगा समुद्राला मिलायला जाते, पण ती दोन्ही बाजूच्या तीरावरील लोकांस शीतल करते. तसेच तुम्ही जग तारण्याकरिता फिरत असता. द्याला आता घरी चला व आनंदाने स्वरूप दाखवा. राणीची अशी विनंती ऐकताच नारद म्हणाले, यांची कीर्ती समुद्रापेक्षा खोल आहे. मग तो तिला पुढे म्हणाला, तू म्हणतेस ते खरे, पण तुझ्या सुनेवर भयंकर प्रसंग ओढवला आहे. तुझी सून शोकात आहे. नंतर सुनेस बोलाविताच तिने पतिप्रेमाचा त्याग केला व नारदाजवळ येऊन ती बोलू लागली, महाराज, तान्हेलेल्यास गंगा भेटावी किंवा भरतास राम भेट व्हावी, त्याप्रमाणे आपल्या दर्शनाने माझ्या दुःखांचा नाश झाला आहे, तरी आपण आमच्या घरी यावे. समंतचे ते बोलणे ऐकताच नारद मनात म्हणाले, ही एकापेक्षा एक चतुर असून त्यांच्या जवळ ज्ञानपूर्ण भरलेले आहे. मग नारद म्हणाले, तुझा पती मूर्त पावला आहे, तरी अगोदर त्याचे दहन कर. समता म्हणाली, या पंचमहाभूतांच्या देहांत पती कोण व स्त्री कोण? स्त्रीचा पती हा परमेश्वर आहे. त्याला जी वरील तीच पतिव्रता, बाकी सर्व विधवा होत. आत्मा हा सर्वदा अमर आहे, ज्याला जन्म नाही आणि मृत्यूही नाही. हे तिचे बोलणे ऐकताच नारदाने तिची पाठ थोपटली. मग तिघांना
हातास धरून नारद घरी घेऊन आले. नारदाने पुत्रास पाहताच तो उठून बसला व म्हणाला, महाराज, माझे पाप व दैन्य जाऊन मी जीवनमुक्त झालो. नंतर चौघांनी नारदाचे पाय धरले. नारदांनी आपले रूप दाखवून वैकुंठाला परत गेले. मोहाने कालाचा फास बसतो. मोहानेच जन्म मरण भोगावे लागते. तन मन आणि धन ईश्वरास अर्पण केल्याने अढळ पद प्राप्त होते व प्रलय कालापर्यंत कीर्ती राहते. अशी चांगुलेने पतीची समजूत करताच तो म्हणाला, प्रिये, तुला जे आवडेल तेच मी करीन. नंतर चांगुलेने मुलाला हाक मारली. तो 5 वर्षाचा मुलगा धावत येऊन विचारू लागला. पुत्रवदन पाहताच तिच्या पोटात मोहाच्या लाटा उसलू लागल्या. मग मोहाची लहर सावरून शंकरास आठवून ती मुलास म्हणाली, बाळा, तुझ्यासाठी महायोगी भिक्षेस आला असून त्याने तुझ्या देहाचे मांस खाण्याचा निश्चय केला आहे. ते ऐकून चिलिया म्हणाला, आज माझ्या भाग्याचा उदय झाला. जसा तहानलेल्या माणसाला अमृताचा समुद्र भेटावा तसा माझ्या देहाला सत्पुरुष मुक्ती देत आहे. माते, यापेक्षा लाभ तो कोणता? मेल्यावर दुर्गंधीची घाण सुटून सर्व माणसे कंटाळून पळून जातात. केस गवतासारखी आणि हाडे लाकडासारखी जळतात आणि कपाल फुटल्यावर मोक्ष झाला असे समजून लोक आपापल्या घरी जातात. साधू सेवा भगवत जन्य करावे व जनन मरण उल्लंघन मोक्ष मिळवावा. आमच्या नशिबात ते कोठे? असा चित्तांचा सणोसणी पालट होतो. आता तुमच्या मनास पूर्ण बोध होईल असे सांगतो ऐका. वृत्तासूर नावाचा एक प्रचंड राक्षस होता. त्याच्या चरण भाराने पृथ्वी खचून, शेष वराह डचकून, धैर्याने पृथ्वी सावरीत होते. त्याच्या धाकाने देव भिवून विष्णूस शरण गेले. विष्णू म्हणाला, दधीची ऋषींच्या अस्थी मागून त्याचे वज्र म्हणजे अस्त्र करावे. त्या अस्त्राने दैत्य मरेल. एरवी कोणत्याही प्रयत्नाने तो मरणार नाही. इंद्र म्हणाला, देवा, त्या ऋषीच्या अस्थी कशा प्राप्त होतील? जीव कोणाला नको असतो का? मग तो ऋषी आपला प्राण का देईल? विष्णू म्हणाला, भगवत भक्त कृपेचे सागर आहेत. त्यांस देहाची आशा नसून ते परोपकारासाठीच प्राण देण्यास तयार असतात. मग इंद्र दढीची ऋषींजवळ येऊन हात जोडून उभा राहिला. त्यास पाहताच ऋषी म्हणाला, देवेंद्रा, का आला आहेस? इंद्र बोलला, वृत्तासुराने प्रलय मानला आहे. त्याचे मरण तुमच्या आस्तीने होईल असे ब्रह्मदेवाचे भविष्य आहे. म्हणून अस्थी मागण्याकरिता आलो आहे. ते ऐकताच ऋषी विनोदाने म्हणाला, धन्य तुझा विचार की जिवंतपणी माझ्या अस्थी मागतोस. माझा प्राण घेऊन असुरास मारून पाहतोस. असे तुमचे देवाचे लक्षण. मग मनुष्याचे काय करावे? हे ऐकताच इंद्र निरुत्तर होऊन विचार करीत म्हणाला, ऋषी तर ज्ञानाच्या गोष्टी सांगतात. मग अस्थी कशा मिळणार? शेवटी असुर प्राण घेईल. ऋषीला भलेच वधावयास जावे तर ते सापून भस्म करतील. अशा चिंतेत इंद्र बुडून गेला. दधीची ऋषीने त्यास अभय दिले. ते म्हणाले, तुम्ही माझ्या अस्थीच्या वज्राने दैत्याचा वध करा. इंद्राला आनंद झाला. मग ऋषीने योग मार्गाने प्राण आकर्षून अस्थी इंद्राला दिल्या. नंतर त्याचे अस्त्र बनवून इंद्राने वृत्तासुराचा प्राण घेतला. हे सांगण्याचे कारण, परोपकारी पुरुष धन्य होत. त्यांची कीर्ती पुराणात अखंड राहते. इतके सांगून चिलिया म्हणाला, आई, योगी भुकेने पिडला आहे, तरी वेळ न लावता त्याची तृप्ती कर. मग चांगुलेने दहीवर आवरून मुलास घरात आणले. राजाने शंकराचे स्मरण करून मुलाचे शिर कापले. चांगुलेने शिर
ठेवून धडाचा स्वयंपाक केला व योगाचे पान वाढले. आणि चांगुना योगाला म्हणाली, कृपावंता, आता आपल्या आत्म्याची शांती करावी. ते ऐकून शंकर म्हणाले, चांगुने पवित्र शिर ठेवून अपवित्र शरीर वाढतेस, तरी आता त्याचे मस्तक उखळात घालून गाणे म्हणत कांडून त्याचा स्वयंपाक कर. जर कांडताना दुःख करशील तर मी न जेवता निघून जाईल. नंतर चांगुनेने गाणे म्हणत शिर मस्तक कांडून त्याचा स्वयंपाक करून पान वाढले. शंकरास जेवायला बोलवू लागले. शंकर हसून म्हणाले, तुझ्याशिवाय मला अन्न गोड कसे लागेल. ते ऐकता श्रेयाश्री म्हणाली, हा पोटच्या मुलास हाताने मारून त्याचे मांस भक्षास सांगत आहे, तरी हे राक्षसी कर्म कसे करावे. पतीचा असा विचार ऐकताच चांगुना त्याचा हात धरून म्हणाली, मी चिर्याला 9 महिने पोटात बाळगला, मग आपण 1 दिवस बाळगल्यास जड ते काय. तरी मनात काही भेद न आणता योग्यास समाधान देऊया. नंतर दोघे पानावर बसताच शंकर उठून जाण्यास निघाले. ते म्हणाले, निपुत्रिकाच्या घरी अन्न घेणे हा पवित्र धर्म नव्हे. ते ऐकताच चांगुनेने योगाचे चरण धरले. मीच अभागी करंटी असे म्हटले. नंतर शंकराने मुलाला जिवंत करून आई बापास भेटविले व वर माग असे म्हणाले. तेव्हा चांगुना म्हणाली, दीनदयाला, मला जसे छळले, मला जसा त्रास दिला, जशी माझी परीक्षा घेतली, तशी तू दुसऱ्या कोणाचीही परीक्षा घेऊ नको. दुसऱ्या कुणालाही असे छळू नको. आम्हाला तुमचा सहवास नित्य लाभो. मग शंकराने त्या सर्वांना कैलासास नेले. हरिओम तत्सत.